फॉरेक्स मार्केट बद्दल आहे. ठीक आहे. तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग केली आहे का? जे कुणी आता लेक्चर बघत आहेत किंवा युट्यूबवर लेक्चर बघत आहेत, त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे सर्वांसाठी. चार्ट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. तुम्ही आता इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय किंवा याआधी तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केली आहे का? इंडियन मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग केली आहे का? दीपेश कदम, तुम्ही आपण केले आहे का ट्रेडिंग याआधी किंवा तुम्हाला शिकायचं आहे? आधी ट्रेडिंग केली नाही बट आता प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय आणि फॉरेक्स मार्केटचे बेनिफिट काय आहेत. त्याच्यासोबत डेमो अकाउंटवर ट्रेडिंगची प्रॅक्टिस कशी करायची. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, फॉरेक्स मार्केटचे फायदे आणि डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस कशी करायची. बऱ्याच जणांना ट्रेडिंग शिकवली जात आहे. ट्रेडिंग म्हणजे काय हे सर्व शिकवलं जातं, समजवलं जातं, बट प्रॅक्टिससाठी रिअल मनी टाकायला बोलतात. ठीक आहे. कोणीच डेमो अकाउंट वगैरे देत नाही प्रॅक्टिससाठी. तर आपण जी आपली बॅच आहे ही आता रनिंग बॅच चालू आहे फॉरेक्स मार्केट ट्रेडिंगची, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डेमो अकाउंट सुद्धा ओपन करून देतोय. त्याच्यासोबत डेमो अकाउंट वरती बाय आणि सेल कसं करायचं हे सुद्धा आपण शिकवलं जाते इथे. सर्वप्रथम बघूया की फॉरेक्स ट्रेडिंग काय आहे. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी ट्रेडिंग आहे. यामध्ये आपण काय करतोय, मार्केटमध्ये ज्या उपलब्ध करन्सी आहेत, करन्सी म्हणजे काय, जे पैसे, ज्याला आपण पैसे म्हणतोय, मार्केटमध्ये जे उपलब्ध करन्सी आहेत ह्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतोय. समजा जर आपल्या इंडियामधील माल बाहेर देशामध्ये पोहोचवला, ठीक आहे, किंवा आपण जेव्हा पण बाहेर देशामध्ये फिरायला जातोय, आपण काय करतो, बाहेर देशामध्ये फिरायला जातोय तेव्हा काय करतो, एअरपोर्ट वरती जे आपली इंडियन रुपीज असते, इंडियन करन्सी असते, ती काय करतोय, एक्सचेंज करतोय. जर आपल्याला बाहेर देशामध्ये जायचं झालंच, तर आपली इंडियन रुपीज जी इंडियन करन्सी आहे ती बाहेर देशामध्ये चालणार आहे का? समजा तुम्हाला जायचं आहे अमेरिकेला आणि तुम्ही जर इथून इंडियन रुपीज घेऊन गेलात तर ती बाहेर देशामध्ये चालणार आहे का? चॅट बॉक्समध्ये कमेंट टाका. आपली जी इंडियन करन्सी आहे आणि तुम्हाला जायचं झालं अमेरिकेला, तर इंडियन करन्सी घेऊन आपण तिथं व्यवहार करू शकत नाही. त्याच्यामुळे काय करतो, आपण ते एक्सचेंज करतो, एअरपोर्टवर ते एक्सचेंज करतोय, कन्वर्ट करतो, बरोबर, त्यालाच म्हणतात एक्सचेंज. आणि ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, फॉरेक्स एक्सचेंज म्हणतो. आणि मार्केटमध्ये बघायला झाला त्याच पद्धतीला आपण काय म्हणतो, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतो. मीन्स काय, ज्या वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या करन्सी आहेत, जसे आपल्या इंडियाची इंडियन रुपीज आहे, अमेरिकेचे USD आहे, तशा वेगवेगळ्या देशाच्या करन्सी आहेत, त्या करन्सीमध्ये जो व्यवहार होतो त्याला काय म्हणतात, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. एकदम सिंपल आहे. की समजलं तुम्हाला? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, ज्या बाहेर देशाच्या करन्सी आहेत, वेगवेगळ्या देशाच्या करन्सी आहेत, त्या दोन देशाच्या करन्सीमध्ये जो व्यवहार होतो त्याला काय म्हणतात, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. आता हा व्यवहार कसा होतो, समजा इंडियामधील काही एक्सपोर्ट इम्पोर्ट होत आहे, माल सप्लाय होतो, बाहेर देशामध्ये खूप माल जातोय किंवा तिथून इनपुट होतो, एक्सपोर्ट होतो, त्याच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याच्यामध्ये काय होतो, जी देशाची करन्सी आहे ती काय होत असते, एक्सचेंज होत असते. त्यालाच काय म्हणतात, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. त्याच्याचमुळे ज्या करन्सीचा चार्ट असतो तो काय होतोय, खाली वर होतच असतो. त्याच्यामध्ये आपण इथे बाय आणि सेल करतोय. ठीक आहे. हा पॉइंट सर्वांना समजलं, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत, पुढे बघणार आहोत. आधी चार्ट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगचा अर्थ समजला काय आहे. करन्सी म्हणजे काय, पैसे, ज्याला आपण इंडियन रुपीज म्हणतो, अमेरिकेचे झाले USD आहे, युरो आहे, युरोपचे युरो, अशा वेगवेगळ्या करन्सी आपण पुढे सुद्धा बघणार आहोत लेक्चरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला समजलं असणार की फॉरेक्स ट्रेडिंगचा अर्थ काय. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी ट्रेडिंग. यामध्ये आपण काय करतो, मार्केटमध्ये ज्या उपलब्ध करन्सी आहेत
त्या चलनांमध्ये खरेदी आणि विक्री करतो. ठीक आहे, सर्वांचं क्लिअर झालं फॉरेक्स ट्रेडिंग, अर्थ सर्वांना समजला. आता बघा समोर मी काही करन्सी शो केल्या आहेत. करन्सी दिसतात सर्वांना. ह्या बाहेर देशाच्या करन्सी आहेत. रुपीज आहे, डॉलर आहे, पाऊंड आहे, युरो, येन. जसे जनरल नॉलेज साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या करन्सी आहेत ह्या वेगवेगळ्या देशाच्या करन्सी आहेत. झूम करून तुम्ही बघू शकता. आता काही इथे मेजर करन्सी आहेत, मेजर आणि मायनर करन्सी. मी दोन कॉलम मध्ये थोडासा डिस्क्राईब करतोय. इथे मी दोन कॉलम बनवतोय. ठीक, ज्या वर दिसतात ह्या काय आहेत, मेजर करन्सी आहेत. डॉलर आहे, पाऊंड आहे, युरो आहे, येन आहे. त्यांच्या खाली आहे फ्रान्स, रबल, युएन आणि रुपीज. ह्या मेजर आणि मायनर करन्सी मध्ये एखादी करन्सी अशी आहे का तुमच्या की ती ज्या करन्सीला तुम्ही ओळखता आधीपासून? फर्स्ट वरची आहे मेजर करन्सी, खाली आहे मायनर करन्सी. आता यामध्ये तुम्हाला एखादी ओळखीची करन्सी दिसते का? झूम करा आणि सांगा मला चार्ट बॉक्स मध्ये. जर मायनर करन्सी मध्ये बघितलं, मायनर करन्सी खालच्या कॉलम मध्ये बघितलं तर काय आहे, ही रुपीज आहे, इंडियन रुपीज. ह्या करन्सीला तुम्ही ओळखता? चार्ट बॉक्स मध्ये टाका. जी इंडियन रुपीज करन्सी आहे, या करन्सीला तुम्ही आधी बघितलं आहे किंवा तुमच्या डेली लाईफ मध्ये तुम्ही यूज करता? आणि वर ज्या करन्सी आहेत त्या काय आहेत, मायनर मेजर करन्सी आहेत. मेजर मीन्स काय, ज्या करन्सी खूप साऱ्या देशांमध्ये यूज होतात. जसे की डॉलर आहे, पाऊंड आहे, युरो आहे आणि येन आहे. मायनर करन्सी का म्हणणार आपण? बघा, इंडियाची आपली जी करन्सी आहे ती कशामध्ये येत आहे, मायनर करन्सी मध्ये येत आहे. का? तर जर आपली इंडियाची रुपीज बघितली, इंडियन रुपीज करन्सी बघितली, तर ती प्रत्येक देशामध्ये यूज होत नाही. जर आपली इंडियन रुपीज बघितली करन्सी, तर ती काय असते, ती प्रत्येक देशामध्ये यूज होत नाही, ती काही देशामध्येच यूज होत आहे. जसे आपलं फक्त इंडियन रुपीज आणि नेपाळ वगैरे फक्त एक दोन देशांमध्ये ती यूज होत आहे. तर बाकीच्या देशांमध्ये बघितलं आपण, तर बाकीच्या देशांमध्ये काय यूज होतोय, डॉलर जास्त प्रमाणात यूज होतोय, पाऊंड, युरो, येन आहेत. म्हणून त्याला काय म्हणणार आपण, मेजर करन्सी. आणि जी करन्सी, ज्या करन्सीची व्हॅल्यू फक्त त्या स्वतःच्या देशापुरता उपलब्ध असते, एखाद्या करन्सीची व्हॅल्यू फक्त त्या देशापुरताच मर्यादित असते, त्याला काय म्हणतात, मायनर करन्सी. आपण जी फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहोत, आपण फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहोत ते कशामध्ये करणार आहोत, फक्त मेजर करन्सीज मध्ये करणार आहोत. का? तर मेजर करन्सीमध्ये व्हॉल्यूम जास्त असतो आणि जिथे जास्त व्हॉल्यूम असतो तिथे प्रॉफिट सुद्धा जास्त होत आहे कमी टाइम मध्ये. ठीक आहे, फक्त इथे जनरल नॉलेज मध्ये आपण समजून घेतलं की मेजर करन्सी म्हणजे काय आणि मायनर करन्सी म्हणजे काय. आणि सगळ्यांना सांगू इच्छित, हाच जो फॉरेक्स ट्रेडिंगचा क्लास आहे 6 दिवसाचा, हाच ह्याची जर बाहेर आपण फीज बघायला गेलो तर किती आहे, 11,000च्या वर आहे. जर तुम्ही ऑफलाईन कुठे विचारलं फॉरेक्स मार्केट, स्टॉक मार्केट ट्रेडिंग क्लास, तर तुम्हाला बेसिक्स फक्त फक्त एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी 6 ते 10 दिवसाचा क्लास असतोय. त्याच्यामध्ये फीज किती घेतात, 11,000च्या वर घेतात. ठीक आहे, हा जो क्लास आहे हा ट्रेडिंग सायकोलॉजी नोट्सने काय केला आहे, जो मराठी मार्केट नॉलेज म्हणून एक पेज आहे इन्स्टाला, त्या पूर्ण टीमने काय केलं आहे, तुम्हाला हा क्लास फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. ठीक आहे, ह्यांचे युट्यूबवर सुद्धा तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील. ट्रेडिंग काय आहे, व्हेरी इझी आहे. ट्रेडिंग काय आहे, ट्रेडिंग एकदम इझी आहे. बट कधी ती स्मार्ट पद्धतीने आणि एज्युकेशन एकदम पूर्ण नॉलेज घेऊन केल्यानंतर. ठीक आहे, आता सर्वांसाठी एक क्वेश्चन आहे
ट्रेडिंग मध्ये काही जड वस्तू उचलावी लागते का, काही स्ट्रगल करावे लागतात का? ओके, जसं आपण जॉबवर जातो 8 ते ठीक आहे 9 ते 5 करतोय, किंवा बाकी ठिकाणी जे काम असतंय त्याच्यामध्ये काय असतंय, हार्डवर्क असतंय. बट ट्रेडिंग बघितलं आपण तर ट्रेडिंग मध्ये काय काय, ट्रेडिंग एकदम इझी आहे, बट कधी ते पूर्णपणे शिकल्यानंतर, पूर्ण योग्य नॉलेज घेतल्यानंतर. ठीक आहे? एकदम राईट पद्धतीने जर आपण शिकलो, करेक्ट वेने जर आपण ट्रेडिंग शिकलो, तर ती काय आहे, एकदम इझी आहे. आणि जर चुकीची इन्फॉर्मेशन घेतली आपण ट्रेडिंग मधून, मार्केटची इन्फॉर्मेशन जर आपण चुकीची घेतली दुसऱ्यांकडून, कोणी शिकवतंय त्यांच्याकडून, कोणी असो, मग तुमचे फ्रेंड असतील, इन्स्टावर असतील, काही गुगलवर, कुठून पण जी इन्फॉर्मेशन आपण काढतोय, जर ती चुकीची इन्फॉर्मेशन आपण काढून घेतली, तर काय होतंय, आपल्या इथे लॉस होतोय. तर ट्रेडिंग कोणासाठी एकदम इझी आहे, जे योग्य पद्धतीने शिकतात, चांगले एज्युकेशन घेतात, त्यांच्यासाठी. आता आपण बेनिफिट बघणार आहे. वाय फॉरेक्स ट्रेडिंग? फॉरेक्स ट्रेडिंग का आपल्याला शिकायची आहे? ठीक आहे. किती जण आहेत तिथे जे जॉब करतात, की त्यांना इंडियन मार्केट करायला टाइम नाही मिळत. इंडियन मार्केटचा टाइम सर्वांना माहित आहे. इंडियन मार्केटचा टाइम आहे 9:15 ते 3:30. सकाळी 9:30, 9:15, 9:30च्या आसपास, आणि संध्याकाळी 3:30 पर्यंत. ठीक आहे. किती जण जॉब करतात, जे जे कोणी जॉब करतात, त्यांना इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी टाइम मिळत नाही. ठीक आहे. प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम आहे. जे जे जॉब करतात, ऑफिसमध्ये असतात, किंवा बाकीचा काही बिझनेस असेल, त्यांना काय होतंय, की जे इंडियन मार्केटचं टाइम आहे, बऱ्याच जणांना फॉरेक्स ट्रेडिंग, तर बऱ्याच जणांना इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला अवघड पडतंय. तर फॉरेक्स मार्केट का करायचं आहे बघा, फॉरेक्स मार्केट काय करायचं आहे, की 24 तास मार्केट चालू असते. फॉरेक्स मार्केट काय आहे, 24 तास चालू असते. जर आपण सॅटरडे आणि संडे सोडला तर काय, फॉरेक्स मार्केट हे सॅटरडे आणि संडे सोडला तर पूर्ण 24 तास चालू असतंय. आणि जर ज्यांना सॅटरडे संडेला सुद्धा ट्रेडिंग करायची आहे, ते काय करू शकतात, क्रिप्टो करन्सी मध्ये ट्रेडिंग करू शकतात. ज्यांना सॅटरडेला आणि संडेला सुद्धा ट्रेडिंग करायची असेल, ते काय करू शकतात, सॅटरडे संडे सुद्धा क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करू शकतात. आणि ज्यांना फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल, ज्या करन्सी आहेत, ते काय करू शकतात, 24 तास तुम्ही कधीही झोपेतून सकाळी किंवा रात्री उठले जरी, तेव्हा सुद्धा तुम्ही ट्रेडिंग ह्याच्यामध्ये करू शकतात. ठीक आहे. हे मार्केट आहे, फॉरेक्स मार्केट आहे, 24 तास चालू असते. सेकंड काय, इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम खूप जास्त असतो. ठीक आहे. व्हॉल्यूम मीन्स काय, बाय आणि सेल ऑर्डर ह्या जास्त असतात. फॉरेक्स मार्केटमध्ये व्हॉल्यूम हा खूप जास्त असतो इंडियन मार्केटच्या तुलनेत. तरी इथे कमी टाइम मध्ये, कमी वेळेत इथे तुम्ही प्रॉफिट लगेच बुक करू शकता. ठीक आहे. थर्ड काय, एक्सपायरी नसते त्यामुळे. ठीक आहे. जर आपण इंडियन मार्केट बघितलं आणि त्याच्यामध्ये जो ऑप्शन ट्रेडिंगचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये काय असते, एक्सपायरी असते. 1 महिन्याची असते, 2 महिन्याची, 3 महिन्याची, अशी एक्सपायरी असते. आधी ही वीकली एक्सपायरी असायची इंडियन मार्केटमध्ये, बट आता मंथली एक्सपायरी असते. त्याच्यामुळे काय होतंय, इंडियन मार्केटमध्ये जेव्हा पण आपण ट्रेडिंग करतोय, त्यावेळी काय होतंय, एक्सपायरी जवळ आल्यामुळे जे आपलं प्रीमियम असतंय, ते काय होतंय, डिके होतंय, आणि जो आपला प्रॉफिट होणार असतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, त्यात पण लॉस होतो. तर इथे असं काही नाही, एक्सपायरी नसते. फॉरेक्स मार्केटमध्ये एक्सपायरी नसते. पोझिशन आपण कितीही दिवस इथे होल्ड करून ठेवू शकतो. तुम्हाला हवं तेवढं दिवस इथे एक्सपायरी नसल्यामुळे आपण जी काही बाय किंवा सेलिंगची पोझिशन असते, ते आपण इथे होल्ड करू शकतो. ते चौथी गोष्ट आहे, इंडियन मार्केट प्रमाणे, इंडियन ऑप्शन मार्केट प्रमाणे इथे गॅप अप, गॅप डाऊन किंवा टाइम डिकेचा त्रास होत नाही. जसं इंडियन मार्केटमध्ये आपण बघतो, काय होतंय, मार्केट कधी कधी गॅप अप ओपन होत आहे, कधी कधी गॅप डाऊन ओपन होत आहे. त्याच्यामुळे काय होतंय, जर आपल्याला प्रॉफिट होत असेल तेव्हा सुद्धा लॉस होतो. तर ह्याच्यात असं काहीच नाही इंडियन मार्केटमध्ये.
सॉरी, फॉरेक्स मार्केटमध्ये काय असते, गॅप अप गॅप डाऊन किंवा असं काही ओपन होत नाही आणि टाइम डिकेचा त्रासही नाही. पाचवं काय, कमीत कमी फंड असलेला व्यक्ती इथे ट्रेड करू शकतो. जर तुमच्याकडे अकाउंटला बॅलन्स कमी असेल तर इथे तुम्ही सुद्धा ट्रेड करू शकता. जसं की इंडियन मार्केटमध्ये फक्त एक लोट बाय करण्यासाठी आपल्याला किती 10,000 ते 15,000 आपल्या अकाउंटला हवे असतात, फक्त एक सिंगल लोट बाय करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. त्याच प्रकारे इथे फॉरेक्स मार्केटमध्ये जर तुम्हाला एक सिंगल लॉट बाय करायचा असेल तर फक्त किती रुपयाची गरज असते, फक्त $2 गरज असते. $2 मीन्स किती, 180 ते 190 रुपीज, इंडियन रुपीज. जिथे इंडियन मार्केटमध्ये एक लोट बाय करण्यासाठी किती पैसे हवे असतात, 10,000 ते 15,000. इथे फॉरेक्स मार्केटमध्ये फक्त $2ची गरज लागते तुम्हाला एक लोट बाय करण्यासाठी. ठीक आहे, तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे, कमेंट करून सांगा. चार्ट बॉक्स मध्ये सांगा, फॉरेक्स मार्केट चांगलं आहे की वाईट आहे. ठीक. आणि अजून एक तुमच्यासाठी एक बेनिफिट काय आहे, तर जर इंडियन मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करताय, इंडियन मार्केटमध्ये जेव्हा पण एखादी ऑर्डर प्लेस करता, बाय किंवा सेल करताय, तेव्हा काय होतंय, ब्रोकरेज जास्त जातो. पर ऑर्डर आपला ब्रोकरेज किती जातोय, 60 ते 70 रुपीज इंडियन मार्केटमध्ये ब्रोकरेज जातो. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केली असणार कधी तर तुम्हाला माहितच असेल, जेव्हा पण आपण बाय किंवा सेल करतो तेव्हा किती 60 ते 70 रुपये फक्त इंडियन मार्केटमध्ये ब्रोकरेज जातो. अशा पद बघा, त्याच प्रकारे फॉरेक्स मार्केटमध्ये कुठलाही ब्रोकरेज जात नाही. ते फक्त काय असतंय, स्प्रेड असतोय थोडासा. आपण जेव्हा पण एक लोट बाय करतोय तेव्हा फक्त आपले किती कट होतात, 8 ते 10 रुपीज फक्त एक लोट मागे कमिशन जाते. त्याच्यानंतर जे काही तुमचा प्रॉफिट होणार असेल किंवा लॉस होणार असेल तो काय असतो, तो आपलाच असतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही ब्रोकरेज इथे कट होत नाही. जसं इंडियन मार्केटमध्ये 60 ते 70 रुपीज ब्रोकरेज कट होतोय, तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये किती, 8 ते 12 रुपये ब्रोकरेज कट होतोय. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही ब्रोकरेज कट होत नाही. किती जणांकडे डेमो अकाउंट आहेत, तुमच्याकडे डेमो अकाउंट आहेत? माझ्या अंडर किती जणांनी डेमो अकाउंट ओपन केले आहेत? आधी आपण डेमो अकाउंट ओपन करूया, त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. मी ऐश्वर्या निकाल, ओके. आता मी डेमो अकाउंट साठी लिंक ग्रुपमध्ये टाकतोय, सर्वांनी ती ओपन करायची आहे. जस्ट 1 मिनिट, मी डेमोचे अकाउंट ग्रुपला टाकतोय. ठीक आहे, जे युट्यूबवर लेक्चर बघत आहेत त्यांनी काय करायचंय, हे लेक्चर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जे आता ऑनलाईन गुगल मीट वर बघत आहेत त्यांनी लक्ष द्यायचं आहे. काय करायचं आहे, जी लिंक आली आहे ती ओपन करायची आहे. हे आपण डेमो अकाउंट ओपन करतोय, ज्यांचं ऑलरेडी डेमो अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे. लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. ठीक आहे, हा जो ब्रोकर आहे हा काय आहे, एक्सएम ब्रोकर आहे. ह्याला 15 वर्षापेक्षाही जास्त वर्ष आपल्या इंडियन मार्केटमध्ये झाले आहेत. एक्सएम ब्रोकर हा आपला काय करत आहे, 15हून जास्त अधिक वर्ष होऊन गेले आहे, इंडियामध्ये वर्किंग आहे. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे आणि ज्यांचं माझ्या अंडर ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी काय करायचं आहे, इथून लॉग इन करायचं आहे. ज्यांना नवीन अकाउंट ओपन करायचा आहे, आता डेमो अकाउंट, त्यांनी फर्स्ट इथे मेल आय डी तुमचा टाकायचा आहे. मेल आय डी टाकल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे,
तुमचा असा मेल आय डी टाकायचा आहे, त्याच्यानंतर एखादा पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा आहे. तिथे फर्स्ट कॅपिटल, त्याच्यानंतर स्मॉल, @ वगैरे आणि नंबर टाकून इंटर हर असा ऑप्शन येईल. इथे बघा इंटर हर असा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे पार्टनर कोड काय टाकायचा आहे, RTGQR. हा जो मेसेज मध्ये टाकला आहे, हा RTGQR पासवर्ड, सॉरी, हा कोड टाकल्यानंतर काय होईल, जे काही तुमचं अकाउंट आहे ते माझ्या अंडर ओपन होईल. त्याच्यानंतर काही तुमच्या क्वेरीज असतील त्या तुम्ही मला विचारू शकता. पुढे याच्यावर छोट्याशा बॉक्सवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर जो काही तुम्ही मेल आय डी ते मेन्शन केला आहे, ईमेल आय डीवर तुम्ही मेल आय डी जो टाकलाय, त्या मेल आय डीवर एक मेल येईल व्हेरिफिकेशनसाठी, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. लगेच तुमचं काय होईल, डेमो अकाउंट ओपन होईल. हे फक्त 2 मिनिटाची प्रोसेस आहे. तुम्ही चालू मध्ये आता लेक्चर चालू असताना सुद्धा ओपन करू शकता. फर्स्ट काय करायचं आहे, इथे मेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड जनरेट करायचा आहे, पार्टनर कोडमध्ये RTGQR हा कोड टाकायचा आहे, त्याच्यानंतर छोट्याच्या बॉक्सवर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मेल आय डीवर एक छोटं मेल येईल, तिथून व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. 1 मिनिटात तुमचं डेमो अकाउंट ओपन होईल. डेमो अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. जेव्हा तुमचं डेमो अकाउंट ओपन होईल, त्याच्यानंतर डेमो अकाउंटला तुमच्या इथे अमाऊंट शो केली जाईल. त्याच्यानंतर फॉरेक्स वर क्लिक केलं इथे तर तुम्हाला काही मेजर करन्सी दाखवतील, जे आपण PDF मध्ये बघणार आहोत पुढे. ठीक आहे, ह्या ज्या मेजर करन्सी इथे शो होत आहेत, हे आपण पुढे लेक्चर मध्ये बघणारच आहोत. डेमो अकाउंटवर ट्रेडिंग कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या आधी तुमच्याकडे काय असायला हवं, एक डेमो अकाउंट असायला हवं. ठीक आहे, आता मला चार्ट बॉक्स मध्ये टाका किती जणांची डेमो अकाउंट ओपन आहेत ऑलरेडी. आणि जर एक्सेम मध्ये ऑलरेडी दुसऱ्यांचं तुमचं अकाउंट असेल आणि ते माझ्या अंडर नसेल, तर ते माझ्या अंडर सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. ते फक्त 1 मिनिटाची प्रोसेस असेल. ज्यांचं एक्सेम मध्ये ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी काय करायचं आहे, प्रोफाईलवर जायचं आहे. ज्यांचं अकाउंट माझ्या अंडर नसेल त्यांनी काय करायचं आहे, इथून प्लस आयकॉनवर न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे, ज्याचं अकाउंट एक्सेम मध्ये ऑलरेडी असेल. आणि ते जर माझ्या अंडर नसेल त्यांनी काय करायचं आहे, रिअलवर क्लिक करून प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, न्यू अकाउंट, तिथून सिलेक्ट करायचं आहे रिअल अकाउंट, MT5 वर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांना बघा, ज्यांना स्प्रेड कमी हवा असेल, ज्यांना ब्रोकरेज जो कमी हवा असेल, त्यांनी काय करायचं आहे, अल्ट्रा लो स्टँडर्ड इथे सिलेक्ट करायचं आहे. ह्याच्याने काय फायदा होईल, तुमचा बेनिफिट होईल, की जो काही तुमचा स्प्रेड लागणार आहे, स्प्रेड जो काही तुम्ही बाय किंवा सेल करता तेव्हा जो स्प्रेड लागतो, जे चार्जेस लागतो, ते काय लागतील, कमी लागतील. जर अल्ट्रा लो तुम्ही सिलेक्ट केलं, इथे काय होईल, जो तुमचा चार्जेस जो लागतो तो आणखीन कमी होईल. आणि जर स्टँडर्ड वर तुम्ही क्लिक केलं, इथून स्टँडर्ड वरून जर तुम्ही न्यू अकाउंट सिलेक्ट केलं, तर इथे काय होईल, जेव्हा तुम्ही डिपॉझिट करणार, $50 जर समजा तुम्ही डिपॉझिट केले, तर काय होईल, $50 आणखीन तुम्हाला बोनस मिळेल. जर तुम्ही $100 डिपॉझिट केले, तर तुम्हाला आणखीन $100 डिपॉझिट बोनस मिळेल. हे माझ्या अंडर ओपन करण्याचा तुमचा बेनिफिट काय आहे, की तुम्ही जेव्हा पण डिपॉझिट करणार तेव्हा काय होईल, तुम्हाला 100% बोनस मिळेल. जर तुम्ही $100 डिपॉझिट केलं, ₹10,000 डिपॉझिट केले, तर आणखीन तुम्हाला 10,000 ट्रेडिंग करण्यासाठी बॅलन्स मिळेल, बोनस मिळेल. ठीक आहे, आणि अकाउंट ओपन करताना जर तुम्ही लो, अल्ट्रा लो, स्टँडर्ड हे सिलेक्ट केलं, तर ह्याचा फायदा काय, तुम्हाला बोनस मिळणार नाही, बट काय होईल, तुम्ही जेव्हा पण ट्रेड करणार तेव्हा काय होईल, तुमचा जो चार्जेस असतो, ब्रोकरेज चार्जेस असतो, तो काय होईल, एकदम कमी लागेल. नो कमिशन, स्प्रेड सुद्धा कमी लागेल. ठीक आहे, सर्वांना बेनिफिट समजला अल्ट्रा लो स्टँडर्डचा, की जेव्हा पण तुम्ही बाय सेल करणार तेव्हा जो काही चार्जेस आहे तुमचा, तो काय होईल, कमी लागेल तुम्हाला. जेवढा चार्जेस कमी लागेल तेवढं तुमचं प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतील.
रिअल ऑलरेडी माझ्या अंडर आता किती 3 ते 4 ब्रोकर माझ्या अंडर वर्किंग आहेत. फर्स्ट आहे हा एक्सएम ब्रोकर, सेकंड आहे वेंटेज ब्रोकर, थर्ड आहे एक्सनेस, चौथा आहे स्टार ट्रेडर. असे 4 ते 5 ब्रोकर मी काय करतोय माझ्या अंडर आहे. बट मला हा एक्सएमचा ब्रोकर तुम्हाला डेमो अकाउंटसाठी मी सर्वांना कोणता देतोय एक्सएम ब्रोकर का तर ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला तुम्हाला चांगलं पडतंय. माझं सेकंड रिअल अकाउंट. आता डिपॉझिट कसं करायचं बघा. डिपॉझिट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे तुम्ही डिपॉझिट करताना क्रिप्टोने सुद्धा करू शकता, बायनान्सने सुद्धा करू शकता, USD ने तुम्ही करू शकता किंवा लोकल बँक आहेत, लोकल बँकने तुम्ही डिपॉझिट करू शकता. आणि फर्स्ट एक इंडियन रुपीजने तुम्ही काय करू शकता, इथे UPI ने डिपॉझिट करू शकता. जर तुम्हाला बॅलन्स इथे डिपॉझिट करायचा झाला तर काय करू शकता, इथे तुम्ही तुमच्या गुगल जर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे असेल, फोन पे असेल, तिथून तुम्ही UPI ने डिपॉझिट करू शकता. तर डिपॉझिट UPI ने डिपॉझिट करण्याची काय प्रोसेस आहे ते आता समजून घेऊया. ठीक आहे. UPI ने डिपॉझिट करताना काय करायचं आहे, इथे फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे पेमेंट मेथड, UPI डिपॉझिट अमाऊंट टाकायचं आहे. जर तुम्ही UPI ने डिपॉझिट करत असाल तर तुमची अमाऊंट किती असायला हवी, मिनिमम 8,000 रुपीज तुमची अमाऊंट असायला हवी. जर 8,000 पेक्षा जर तुमचा बॅलन्स असेल, $50 असतील, तर तुम्हाला कशाने डिपॉझिट करावं लागेल, क्रिप्टो करन्सीने. ज्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये डिपॉझिट कसं करतात हे माहीत नसेल त्यांनी काय करू शकतात, त्यांनी ऍडव्हान्स क्लास तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये सर्व बाकीचं अदर नॉलेज सुद्धा दिलं जात आहे. ठीक आहे. आता UPI ने इथे आपण समजून घेऊयात. UPI ने डिपॉझिट कसं करायचं, इथे फर्स्ट तुम्हाला जेवढं डिपॉझिट करायचं आहे तेवढी अमाऊंट टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे शो होईल की तुम्ही 8,000 जेव्हा डिपॉझिट करणार तेव्हा तुमच्या अकाउंटला किती जमा होतील, $82.92 हे जमा होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, खाली छोटस बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पुढे डिपॉझिटचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मेक शुअर चेक पे एक्स्ट्रा अमाऊंट रिक्वेस्ट, ओके कन्फर्म. पुन्हा टाकतो. ₹50 एक्स्ट्रा टाकू कारण की डॉलरचा भाव कमी जास्त होत असतो. मला वाटतं टाइम आउट झाला, खूप वेळ पेज ओपन होतं. UPI डिपॉझिट मे टेक 20 मिनिट. 20,000 इथे 20,000 सिलेक्ट केला. डिपॉझिट पूर्ण इथे चेक करून घ्यायचे आहे इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. आता रात्र पण झाले. हेच जे प्रोसेस दाखवली हेच तुम्हाला काय करायचे, सेम प्रोसेस दिवसा तुम्हाला चेक करायचे आहे वर्किंग टाइम मध्ये.
आणि विड्रॉल करताना सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. विड्रॉल करून तिथे तुम्हाला काय करायचं आहे, युपीआय आयडी किंवा तुमचं जे बँक अकाउंट बँक डिटेल असतील त्या तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत. ठीक आहे. डिपॉझिट जसे आपण डिपॉझिट करणार त्याचप्रमाणे सेम तुम्हाला विड्रॉल सुद्धा करायचं आहे. आणि ज्यांचं डेमो अकाउंट ओपन होणार आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे, डेमो अकाउंट ओपन झाल्यानंतर केवायसी कंप्लीट करायची आहे. ज्यांची केवायसी कंप्लीट असणार त्यांना डिपॉझिट आणि विड्रॉल साठी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि जर प्रॉब्लेम आलाच तरी तुम्हाला काय केलं जातंय, कस्टमरचा नंबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जातो. कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला दिला जातो. तिथून तुम्ही चॅटवरून किंवा मेलवरून कॉन्टॅक्ट करून जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो तुम्ही तिथे थेट व्हॉट्सअपवरून सॉल्व्ह करू शकता. ओके. आज आपण बेसिक शिकलो की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, फॉरेक्स मार्केटचे बेनिफिट आणि काय केलं, डेमो अकाउंट ओपन केलं. ठीक आहे. आता डेमो अकाउंट मध्ये प्रॅक्टिस कशी करायची, डेमो अकाउंट मध्ये कोणकोणते फॉरेक्स जे चलन आहेत त्या कशामध्ये ट्रेडिंग करायची, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत की कोणकोणत्या अशा मेजर करन्सी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. आणि ज्या करन्सी शो होतात मार्केटमध्ये, ज्या करन्सी दाखवतात त्याचा मिनिंग काय, ज्या प्राइस शो होतात चार्ट वरती, ज्या प्राइस शो होतात त्याचा मिनिंग काय, त्या कोणत्या प्राइस दाखवतात आणि आपल्याला प्रॉफिट कधी होईल. त्याच्यामध्ये जे लॉट साईज असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये बरेच लॉट साईज असतात. कॅल्क्युलेशन कसं करायचं, जसं की 3 टाईपचे लॉट असतात, मायक्रो आहे, मिनी आहे, स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर पिप्सचं कॅल्क्युलेशन, किती पिप्स मार्केट वर गेल्यानंतर किती आपल्याला प्रॉफिट आणि नुकसान होईल, हे आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. आता सर्वांसाठी एक क्वेश्चन आहे बघा, फॉरेक्स ट्रेडिंग तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि फॉरेक्स मार्केट हॉर्स ही वेबसाईट ओपन करायची आहे. सर्वांनी काय करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे. तिथे सर्च करायचं आहे फॉरेक्स मार्केट हॉर्स. त्याच्यानंतर तुम्हाला 4 सेशन इथे दाखवतील. फर्स्ट आहे सिडनी, टोकियो, लंडन आणि न्यूयॉर्क. तर तिथे दाखवतील हे जे फॉरेक्स मार्केट असतं ते काय असते, 4 सेशन मध्ये ओपन असतंय. आणि जर आपण बघितलं हे मार्केट तर काय असतंय, 24 तास हे मार्केट चालू असतंय. तिथे मार्केटचे 4 सेशन दाखवले आहेत. फर्स्ट आहे सिडनी, सेकंड आहे टोकियो, थर्ड आहे लंडन, चौथा आहे न्यूयॉर्क. जर आता आपण इथे बघितलं तर कोणतं सेशन चालू आहे, न्यूयॉर्क सेशन चालू आहे. ठीक आहे. इथे जेव्हा तुम्ही बघणार, जर दिवसा सकाळी जर उठून बघितलं तुम्ही तर तिथे सिडनी सेशन तुम्हाला ओपन झालेलं दिसणार. त्याच्यानंतर सिडनी नंतर जर तुम्ही 10 वाजता बघितलं तर तुम्हाला टोकियो सेशन बघायला मिळणार. दुपारी बघितलं तुम्ही तर दुपारी इथे लंडन सेशन चालू असते. आणि जर तुम्ही इथून टाइम चेक केला, युअर टाइम झोन, तर इथे तुम्ही आपलं इंडियन मार्केटचं टाइम झोन इथे आशिया कोलकाताचा टाइम आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल. टोकियो मुंबई. ओके. तिथे आपलं इंडियन मार्केटचा टाइम इथे सिलेक्ट केला आहे.
24. ओके. जर आता बघितलं आपण तर 6:30 वाजता संध्याकाळी 6:30 वाजता कोणतं सेशन चालू आहे? न्यूयॉर्कचं सेशन चालू आहे. आता बघितलं जर सिडनी आणि टोकियो मार्केट हे कधी सकाळी जर आपण 2:30 वाजता सकाळी, तेव्हा कोणतं सेशन चालू असतं? सिडनी सेशन मार्केटचं सिडनी सेशन चालू असतं 2:30 पासून सकाळी 11:30 पर्यंत. आणि टोकियो मार्केट सिडनी सेशन चालू असताना 4:30 वाजता कोणतं सेशन चालू होतंय? टोकियो सेशन. त्याच्यानंतर ते क्लोज होतंय दुपारी 1:30 वाजता. ठीक आहे. तर हे सिडनी आणि टोकियो सेशन आहे ह्याच्यामध्ये काय व्हॉल्यूम कमी असतो. जर तुम्ही चार्ट बघितला फॉरेक्स मार्केटचा एखादा चार्ट कधी नोटीस केला तुम्ही, तर सकाळी व्हॉल्यूम जास्त नसतो, कमी असतो. ठीक आहे. जे चढ उतार असतंय मार्केटमध्ये, जे चढ उतार असतंय जसं की मी तुम्हाला चार्ट वरती सुद्धा दाखवतोय. ठीक आहे. ही बघा इथे सकाळी जर बघितलं मार्केटमध्ये जे चढ उतार असतंय सकाळी ते काय असतंय? कमी असतंय. आणि त्याच्यानंतर संध्याकाळ नंतर जर मार्केटमध्ये आपण बघितलं तर काय असतंय? मार्केटमध्ये जास्त मुवमेंट असतंय. तर हे जे सकाळचं जे सेशन आहे ते कुठलं आहे? सिडनी आणि टोकियो सेशन आहे. ठीक आहे. कधीही बघितलं आपण तर सिडनी आणि टोकियो सेशन मध्ये मार्केटमध्ये जी मुवमेंट असते ती काय असते? कमी असते. कमी खाली वर जास्त कमी असते. आणि जी लंडन आणि न्यूयॉर्क सेशन आहे त्याच्यामध्ये काय असतंय? लंडन आणि न्यूयॉर्क सेशन आहे. कधी पण तुम्ही जर दुपार नंतर संध्याकाळपर्यंत जर मार्केटमध्ये चार्ट बघितला तर काय असते? जी मोमेंट असते ती खालीवर होणारी चार्टचा चढाव उतार असतोय तो किती असतोय? तो खूप जास्त असतोय. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं जेव्हा प्रॅक्टिस करणार डेमो अकाउंटवर तुम्ही प्रॅक्टिस करणार सुरुवातीला, तेव्हा काय करायचं आहे? सिडनी आणि टोकियो सेशन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग प्रॅक्टिस करायची आहे 10 ते 15 दिवस. सुरुवातीचे 10 ते 15 दिवस काय करायचं आहे? सिडनी सेशन आणि टोकियो सेशन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? जे संध्याकाळच्या टायमिंगला जे मार्केट खालीवर होत असते, मार्केटमध्ये चढ उतार येतात खूप मोठ्या प्रमाणात काय होतंय? मोमेंट येतात मार्केटमध्ये. त्या काय करायच्या आहेत? फक्त 10 दिवस नोटीस करायच्या आहेत. डायरेक्ट त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचे नाही मिळत. सुरुवातीला काय करायचंय? फक्त नोटीस करायचंय की मार्केटमध्ये जो चार्ट आहे तो कधी खाली वर जास्त होतोय, सकाळच्या टायमाला की संध्याकाळच्या टायमाला. फक्त तुम्हाला 10 दिवस नोटीस करायचं आहे की चार्ट खाली वर जास्त कोणत्या टायमाला होतंय. एकदा तुम्ही ऑब्झर्व केलं, चांगलं तुम्हाला ऑब्झर्व करता आलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? प्रॅक्टिस करायला सुरू करायची आहे. चार्ट रीडिंग करायला सुरू करायचे आहे. आणि चार्ट रीडिंग कसा करायचा? सपोर्ट रेसिस्टन्स कसे शोधायचे? ड्रॉ कसे करायचे? मार्केटचा जे चार्ट आहे, तो चार्ट कसा समजायचा? हे सुद्धा आपण पुढे जे लेक्चर होतील आपले, त्याच्यामध्ये आपण शिकायचं आहे. आणि हे सर्व तुमच्यासाठी मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सुरुवातीला काय करायचं? 5 ते 10 दिवस फक्त सिडनी सेशन आणि टोकियो सेशन मध्ये आपल्याला डेमो अकाउंटवर ट्रेडिंग करायचे आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे? फक्त चार्ट ऑब्झर्व करायचा आहे. चार्ट नोटीस करायचा आहे की मार्केट कोणत्या टायमाला जास्त खालीवर होत असतंय. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस करणार आहोत. आज आपण डेमो अकाउंट ओपन केलं आहे. किती जणांनी डेमो अकाउंट ओपन केले आहेत किंवा ज्यांचं बाकी आहे त्यांनी काय करायचं आहे? हा जो क्लास संपल्यानंतर डेमो अकाउंट ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ज्यांचं डेमो अकाउंट आहे ऑलरेडी त्यांनी काय करायचं आहे? प्रॅक्टिसला सुरू करायचं आहे. आणि डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस कशी करायची, बाय सेल कसं करायचं, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आजचं लेक्चर इथेच संपतंय. सर्वांना गुड नाईट. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये सांगा यस 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 कमेंट करा. जर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये कमेंट टाका यस यस. डिपॉझिट केल्यावर बँक अकाउंटला काही प्रॉब्लेम तर नाही येत ना? बघा, प्रॉब्लेम तर असा आला नाही, आजपर्यंत प्रॉब्लेम आला नाही.